आता आपण जे 12 ज्योतिर्लिंग दर्शन आपण पाहिलं तर परमात्मा शिव हेच ज्ञानाचे सागर आहेत, प्रेमाचे सागर आहेत. तर तेच आपल्याला धर्तीवर येऊन हे ज्ञान प्रकट करत असतात. तर त्यांच्या दिलेल्या ज्ञानानुसार ही प्रदर्शनी बनवलेली आहे. तर मी तुम्हाला थोडक्यात त्याच्यामध्ये सांगतो की सगळ्यात पहिल्यांदा स्वतःला ओळखलं पाहिजे. जो खुद को जानता है वो खुदा को जान सकता है. तर परमात्म्यांच्यानुसार ही जी शरीर आहे 5 तत्वांनी बनलेलं आहे आणि हिला चालवणारी चैतन्य शक्ती आत्मा ही ज्योतिबिंदू स्वरूप 2 भुवयांच्या मध्ये स्थित झालेली असते. जसे गाडी ड्रायव्हर चालवतो त्याप्रमाणे ही आत्मा ज्योतिबिंदू शरीराला चालवत असते. आता अशी जी आत्मा आहे ही राहण्याचं मूळचं हे कुठून आले तर ह्या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. या ठिकाणी आहे पृथ्वी, या ठिकाणी मनुष्य, या ठिकाणी आपण राहतो. चंद्र सूर्य तारे ह्याला साकार लोक मानतात. या ठिकाणी आहे सूक्ष्म लोक किंवा आकारी लोक आणि सगळ्यात वरती परमधाम ज्या ठिकाणी लाल सोनेरी रंगाचा प्रकाश आहे आणि त्या ठिकाणी परमात्मा शिव सगळ्यात वरती राहतात आणि सर्व आत्मे ज्योतिबिंदू स्वरूपात परमधामचे निवासी असतात. या ठिकाणी आत्मे असताना आपल्या शुद्ध स्वरूपात असतात आणि ते खाली येतात धर्तीवरती. तर अनेक शरीराच्या संगतीमध्ये आल्यामुळं त्यांच्या आत्म्यातली जी क्षमता आहे, जी पवित्रता आहे ती कमी होते. आणि जेव्हा कलियुग सुरू होतं, कलियुगाच्या अंताला आत्मे अधिक सर्वात जास्त पतित बनतात. मग परमात्मा शिव स्वतः येऊन त्यांना पावन बनवतात. म्हणून परमात्म्यांना पतित पावन असं म्हणलेलं आहे. ह्या ठिकाणी ही परमात्म्यांची सर्व गुणांची यादी दिलेली आहे. परमात्मा हा गुणांचा सागर आहे. या ठिकाणी सर्व गुण दिलेले आहे. तर ह्या चित्रामध्ये असं सांगण्यात आलेली आहे की जी मनुष्य आत्मा जी असते ती सात्विक, त्रेता, द्वापार, कलियुग ह्याला मिळून कल्प म्हणतात. या कल्पामध्ये 84 जन्म घेते. तर या ठिकाणी दाखवले सतयुगामध्ये 8 जन्म, त्रेतामध्ये 12 जन्म, हे आहे द्वापार 21 जन्म आणि कलियुगामध्ये 42 जन्म. अशा प्रकारे 84 जन्म ही घेत असते आणि आत्मा सतयुगामध्ये शुद्ध असते. त्याची शुद्धता, पवित्रता कमी होत 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 कलियुगाच्या अंताला पतित बनते आणि या ठिकाणी आपण बघतो की खून, मारामारी, दरोडा असं सध्या इथं चाललेलं आहे. मग परमात्मा स्वतः येऊन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाची स्थापना करून या ठिकाणी हे ज्ञान देऊन आणि योग राजयोग शिकवून आत्म्यांना पवित्र बनवून ते पुन्हा परमधाममध्ये घेऊन जातात आणि आत्मा शुद्ध बनल्यानंतर पुन्हा सत्युग सारू होतं. हे जे काही चक्र आहे हे सतत चालू आहे. म्हणून हे त्या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे की 84 जन्माची जी माणसाची जी कहाणी आहे, उत्थन आणि पतन कशा प्रकारे होतं दाखवलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये कल्पवृक्षाचं एक तुलना केलेली आहे. संसाररूपी वृक्ष हा उलटा आहे. त्या ठिकाणी दाखवले उलटा वृक्ष. तर हा जो वृक्ष म्हणजे काय आहे तर त्याचं सांगितलेलं आहे की ह्याची जी मुळं आहे, मूळ म्हणजे हे जे ज्ञान परमात्मा जेव्हा येतात आणि जे लोक ज्ञान घेतात ते मुळामध्ये आहेत आणि त्याच्यामुळं सतयुगाची स्थापना होते. सतयुग आणि त्रेता ह्या झाडाचे खोड आहेत आणि जेव्हा सत्विक त्रेता संपतं मग द्वापारिक सुरू झाल्यानंतर मग अनेक धर्मांची स्थापना होते. त्या धर्मामध्ये अनेक उपधर्म येतात आणि अशा प्रकारे झाड बनतं. ही पानं फुलं म्हणजे जाती, धर्म, विविध प्रकारचे मठपंथाचं प्रतीक आहे. तर हे झाड म्हणजे मूळ, खोड सत्विक त्रेता, द्वापार म्हणजे ह्या फांद्या आणि पालक म्हणजे कलियुग. जेव्हा झाड पूर्ण होतं तेव्हा ते उन्मळून पडतात आणि त्याच्या आधीच परमात्मा येऊन ब्रह्माद्वारे पुन्हा सृष्टीची स्थापना करत असतात. तर ह्या चित्रामध्ये दाखवलं आहे की राजयोगाच्या अभ्यासाद्वारे जसे देवतांना अष्टहात दाखवले, अष्टहात म्हणजे अष्टशक्ती. तर ह्या अष्टशक्ती ह्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे की कोणकोणत्या शक्ती आपण राजयोगाच्या, राजयोग म्हणजे स्वतःला आत्मा समजून परमात्म्याची आठवण करणे. तर असं केल्यामुळं आपल्यामध्ये ह्या सर्व 8च्या 8 शक्ती येत असतात. जसं सहनशक्ती, समानीची शक्ती, परखण्याची शक्ती, निर्णय करण्याची शक्ती, सामना करण्याची क्षमती, सहयोग करण्याची क्षमती आणि विस्ताराला एकत्रित करण्याची क्षमता आणि शेवटी समेटण्याची शक्ती. अशा प्रकारे 8 शक्ती आपल्याला प्राप्त होतात.